तसं तर ना हा ब्लॉग टाकायला उशीरच झाला आहे. लवकर टाकायला पाहिजे होता, पण काय करणार, माझ्या मागं जी साडेसाती लागली ना ती काही संपायची नाव घेईना. आता काय झालं ते सांगते. तुम्हाला मी मोठ्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की काय झालं होतं. मी यात्रेला गेले होते ना तेव्हाच खूप म्हणजे धाडस करून शूट घेतलं होतं आणि ते शूट काही मी घेतलं नव्हतं, श्रेयसनं घेतलेलं माझ्या नंदेच्या मुलांनी. आणि जे व्हायचं ना तेच झालं. आता तुम्ही म्हणाल तुझ्या सासूचं तुझं पटत नाही आहे तर तू कशाला जाते त्यांच्यासोबत. तर मी गेलेले नव्हते, माझ्या चुलत सासूबाई होत्या सोबत. त्या म्हटल्या चल जाऊन येऊया. त्यांना मी तर पहिल्यांदा नकोच बोलले होते, तर त्या म्हणल्या अगं देवाचं कामही आहे, इरेवारी थोडी जायला भेटतं, चल की, असं म्हणजे त्या भरपूर काही बोलल्या. तर सासू जात कशी बोलते हे तुम्हाला सांगायला वेगळं म्हणजे सांगायला लागायचं नाही आहे. त्यामुळं मी गेले आणि येण्या जाण्याचा खर्च मी स्वतः केलेला. साधं एक चॉकलेट पण पुरीला घेऊन द्यायचं नाही झालं. तर चुलत तर जाऊ दे, ते चुलत आहेच, पण सख्याने तर हा धाडसच केलं नव्हतं. आणि नंतरनं घरी आलो. श्रेयसनं सगळं शूट घेतलेलं तरी त्यांना ते बघवलं नाही आहे. म्हणजे इतकं काय मी असं करते त्यांना वाटतंय काय माहिती. जर धडपष्ट बोलून दाखवत नाही आणि सगळं नवऱ्याला सांगितलं. फक्त नवरा म्हणतो की एका कानाने ऐकाने सोडून दे, कारण त्याचे आईबाप चुकतात हे त्याला कधी वाटणारच नाही आणि आजपर्यंत पण कधी वाटलं नाही. त्याचं म्हणणं एवढंच असतं की तुझं तू काम कर, मी तुला साथ देतोय ना. नवऱ्यानं साथ देऊन उपयोग नसतो या, तो फक्त साथ देतो पण मागं टोमणं देणारी ना त्यानं जास्त मनाचं खच्चीकरण होतं हे त्याला कधी कळणार आहे काय माहिती. त्यामुळे मी ब्लॉग वगैरे टाकत नव्हते 2-3 दिवस. म्हटलं राहू देत, कारण आल्यापासून त्यांनी कंटिन्यू वाद लावला होता आणि ऐकून घेण्याची मर्यादा असते, ती माझी संपून गेली होती. त्यामुळे माझा बांध फुटला आणि मी पण बोलले. म्हणजे मी असं जास्त काही बोलले नव्हते, पण त्यांनी चढवून बडवून त्यांच्या पाहुण्या रावळ्यांना किंवा त्यांच्या भावाला त्यांच्या लेकाला असं काही चढवून बडवून सांगितलं. मला काही त्यांना काडीचा फरक नाही आहे पडत, कारण अख्ख्या गावाला त्यांची गुणं माहीत आहेत, ते कसे आहेत कसे नाही आहे ते. असो, शेवट करायचं पण इथंच आहे आणि फेडायचं पण इथंच आहे. भरपूर सारे टॅग त्यांनी माझ्यावर असं बी लावलं. त्यामुळं असो, देवाला माहिती आहे आपण काय चांगलं करतो काय वाईट करतो. आणि जो वाईट करतो ना देव त्याच्यासोबत पण वाईटच करतो. जे आमच्यासोबत अजून नाही केलेलं, बघू आम्ही केलं असेल वाईट ना तर ते करेल, कारण जास्त करून आशीर्वाद वाईट तर आम्हाला तेच देत असतात. जाऊ द्या. संध्याकाळी घरी आल्यानंतर साडी वगैरे घातलेली ना मी खूप छान प्रकारे हा ब्लॉग शूट केला होता बरं का, की चांगलं त्याला व्हॉईस वगैरे द्यायचा, चांगली स्टोरी सांगायची होती. पण वाटलं नव्हतं की अशी पण स्टोरी घेईल या व्हिडिओच्या बाबतीत. असं जाऊ देत. आता हे सगळं माझ्या नशिबाचीच भोग आहेत असं मला वाटते. तर दुसरं काही करू शकत नाही ना, बदलता येत आहे ना, सांगून सरणार आहे, अशा गोष्टी आहेत. आणि बरेच जण असं पण म्हणतील आता काय सांगत बसते, पण तुम्हालाही खरं नाही वाटणार की माझ्या घरची परिस्थिती काय आहे. सगळ्या साईडनं मला असं धरलं जातं ना की बस मी अडकून बसले या सगळ्या गोष्टीत. मला धरता पण येत नाही, सोडता पण येत नाही. नशिबाला नवरा पण शहाणा नाही जो की माझी बाजू घेऊन बोलेल की तू नाही चुकली. म्हणजे जिथं मी चुकली असेल ना तिथं मला बोलावं आणि जिथे ते चुकले असतील ना तिथं त्यांना बोलावं. पण